जाऊ दे मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो? संदीप देशपांडेंकडून 4 वर्षांपूर्वीची आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारीच्या संवादाची ऑडिओ क्लिप ट्विट. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटात राडा. दिशा सालियन प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. घोषणाबाजीनंतर ठाकरे गट आक्रमक. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. माझ्या हातात पद आहे का? भाजपला आंदोलन करण्याची गरज होती का? आदित्य ठाकरेंचा सवाल. पळ काढण्यापेक्षा आदित्य ठाकरेंनी उत्तर द्यावं. माझ्यावरील आरोप खोटे आहेत असं आदित्य ठाकरेंनी सांगायला हवं होतं. नितेश राणेंची टीका. भाजपचे कार्यकर्ते पगारी नोकर. आमच्या समोर राडा करण्याची भाजपवाल्यांची लायकी नाही. ठीक है, देख लेंगे. हमारा भी मौका आएगा तो ठोक देंगे. संजय राऊतांचा निशाणा. अलिबाबा आणि 40 चोर उद्धव ठाकरेंचे झाले नाहीत तर तुमचे काय होणार? आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल. एका घटकाला काढून टाकायचं का अशी चर्चा महायुतीत सुरू. महाविकास आघाडीत मात्र एकमत, समन्वय आणि मैत्रीपूर्ण वातावरणात काम सुरू. पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल. अटलजींचं सरकार 13 महिन्यातच गेलं होतं, त्याचीच पुनरावृत्ती दिसते. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. देवेंद्र फडणवीसांविरोधात अनिल देशमुख निवडणूक लढवण्याची शक्यता. फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का या प्रश्नावर देशमुखांनी उत्तर देणं टाळलं. वरुण सरदेसाईंची वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती. ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसाठी चांदिवलीची जागा सोडण्याची तयारी. निशांत सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी लढत होण्याची शक्यता. महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार. महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्रीबाबत चर्चा झाली का या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया. अजितदादांचे पुत्र जय पवार यांच्या बारामतीतल्या गावांना भेटी. श्री क्षेत्र मोरगावला भेट देत जय पवारांकडून विकास कामांचा आढावा. मुख्यमंत्री शिंदे आज मुंबई गोवा मार्गावर पाहणी करणार. मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी. कर्जत जामखेडचे पवार गटाचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांचा राजीनामा. रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप. विद्यार्थ्यांसाठी नवीन ॲप आणणार. शाळेत आणि हॉस्टेलवरही पॅनिक बटनाची सुविधा असणार. पॅनिक बटनद्वारे पोलिसांना माहिती देता येणार. दीपक केसरकर यांची माहिती. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. मुख्याध्यापिका, सेक्रेटरी आणि अध्यक्ष फरार. सरकारी वकिलांची माहिती. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीर केलेली पहिली यादी स्थगित. नवी 15 उमेदवारांची यादी जाहीर. पहिल्या यादीवरून नेते आणि उमेदवारांमध्ये नाराजी. सूत्रांची माहिती. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन. हैदराबादमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वसंत चव्हाण यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार. कर्नाटकचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची ऑफर. मात्र मी नकार दिला. ऑडिओ क्लिप योग्य वेळी बाहेर काढणार. काँग्रेस आमदार रविकिशन गौडा यांच्या दाव्यानं खळबळ.